क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो। सर्वप्रथम रयतेचे राजे शिव छत्रपतींना आमच्या त्रिवार मानाच्या मुजरा। सन्माननीय व्यासपीठ मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या भावांना आणि बहिणींना तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर सर्वप्रथम हे जाणून घेऊयात की शिवाजी म्हणजे कोण। 350 वर्षांपूर्वी जिजाऊच्या कुशीत जन्मलेलं बाळ म्हणजे शिवबा। गनिम, इंग्रज, फ्रेंच यांसारख्या अत्याचाराचं काळ म्हणजे शिवबा। एकेकाळी संयमाचं घाट म्हणजे शिवबा। सडसडत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा। राजनीती, युद्धनीती आणि गनिमिकावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा। सामाजिकता, भौतिकता, नैतिकता यांसारख्या विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा। सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा। या रयतेच्या जीवाचं रान म्हणजे शिवबा। कर्जन काळी मराठ्यांना आलेला जाग म्हणजे शिवबा। त्या अफजल खानाचा शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा। अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा। त्या झोपलेल्या शंड जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शिवबा। या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा। तुमच्या आमच्या आणि या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा, बाप म्हणजे शिवबा। शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले त्यांना एक मुद्रा दिली होती, ती अशी की प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्य विष्णुवंदिता शहासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते। या मजकुराचा अर्थ असा की बलिप्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणारे विश्वाने वंदलेली शहापुत्र शिवाजी राजांची मुद्रा लोककल्याणासाठी शोभती आहे। यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे, यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे आणि आत्मविश्वास शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला। त्यांनी त्यांच्या रयतेसाठी वंदनीय कार्य केले होते। प्रभावी लष्कर व सुसंघटित यंत्रणेच्या बळावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशील आणि प्रागतिक राज्य निर्माण केले। त्या व्यतिरिक्त त्यांना शेतीचा फार ज्ञान होता। त्यांनी शेतकऱ्यांवर आणि शेतीवर फार लक्ष दिले। आपल्यालाही त्यांच्या युक्तीचा प्रयोग करायला हवा। त्याचबरोबर त्यांनी स्त्रियांचा मान राखायला सुद्धा शिकवला। त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या मार्गावर चालून आपल्याला स्त्रियांचा मान राखायला हवा। होय ना, बरोबरच आहे। पण एक दिवशी सूर्य मावळला आपल्या महाराष्ट्राचा आणि शिवाजी महाराज यांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी झाला। पण शेवटी त्यांच्यासाठी मी हेच म्हणू इच्छिते की 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी। 2000 शत्रूंशी एकटाच झुंजतो त्याचं नाव बाजी। हात तुटला तरी शत्रूंशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी। 18 तासात, फक्त 18 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो त्याचं नाव यसाजी। शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचं मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी। ठाण्या वाघाच्या समोर जातो आणि त्याला उभा पाडतो त्याचं नाव संभाजी। आणि या सर्व मावळ्यांना घेऊन स्वराज्याचं तोरण बांधतो त्या महान राजाचं नाव छत्रपती शिवाजी।